इतिहासामध्ये अनेक स्त्रिया झाल्या, त्या स्त्रियांचं स्मरण आज राहावं आणि महिलांचे कर्तव्य काय आहे त्या कर्तव्याप्रती प्रत्येक माणसाचा आदर राहावा, यासाठी जागतिक महिला दिनाचं महत्व आहे. आता आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला किंवा देशामध्ये जन्म घेतला, या देशामध्ये फातिमा नावाची स्त्री होऊन गेली नाही, कयाम नावाची स्त्री होऊन गेली, मंजुळा मातेसारखी स्त्री होऊन गेली, छत्रपतींची आई जिजाऊबाई होऊन गेली, अहिल्याबाई होळकर होऊन गेली. अहिल्याबाई होळकरांनी अगदी 16व्या वर्षामध्ये सांभाळला आणि 30व्या वर्षामध्ये स्वतःच्या मुलाला फाशीची शिक्षा दिली. एवढं सामर्थ्य त्या अहिल्यादेवीमध्ये होतं. ही रणसैनिका होती. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या आईने घडवलं तिला राष्ट्रमाता राजमाता म्हणून आपण संबोधतो. अशी स्त्री समाजामध्ये निर्माण होण्याचं कार्य एका स्त्रीकडे झाले आणि ती स्त्री एका पुरुषाच्या संबंधामध्ये येऊन दोघांचा परस्पर संबंध साधून समाज गाव देश घडवण्याचं काम एक वेळ स्त्री करू शकते. कारण महाराज म्हणतात पुरुष आहे घरात आवडी बांधला, परंतु स्त्री मात्र विचाराने आपल्या घराचं उद्दीपन करून घडवू शकते. एखादी स्त्री कशी आहे हे त्या घरचं अंगण सांगते, त्याप्रमाणे एखादी स्त्री कशी आहे हे तिचं आचरण सांगते. म्हणून महिला दिनानिमित्त एवढंच मी सांगू इच्छितो की कोणत्याही समस्येमध्ये त्या समस्येला हल करण्याचं साधन किंवा शक्ती हे महिलेकडे आहे आणि ती शक्ती प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबामध्ये जीवन जगत असताना दाखवावी. तुम्ही आल्यामुळे यापुरतच नसतं, जर आता आपण आपली मुली घडवण्यासाठी, आपला मुलगा घडवण्यासाठी, आपलं कुटुंब घडवण्यासाठी आपली शक्ती वापरण्याचे काम करावं लागेल. आपल्याला आपली शक्ती वापरा.